माझं नाव स्वाती वसंत पुल्ली, राहणार माधवनगर, MIDC रोड, सोलापूर। भावांचे दोघांचं लग्न झाले, त्यांनी लाईफमध्ये सेटल झाले। मग घरात परिस्थिती चांगलं नाही आहे, वडील कामाला जात नाही, आई एकटी भेड्या करते। तेव्हा एकदा आम्ही ताईकडे जाऊन भेटलो, तेव्हा ताई म्हणले काय करता म्हणले, मी अपंग आहे, कुठं जाऊ शकत नाही, घरात बसल्यासारखं व्यवसाय द्या म्हणून सांगितलं। तेव्हा ताई म्हणले झेरॉक्स मशीन देऊ दे का म्हणले, तर हां द्या म्हणले। आता तेच चालू आहे घरात। आता ताई झेरॉक्स मशीन दिल्यापासून जरा घरात चांगलं परिस्थिती आलेलं आहे। 7 मेला काँग्रेसच्या हातासमोरचं बटन दाबा आणि आपल्या प्रणिती ताईला खासदार बनवा। एका राजकीय म्हणजे थोडक्यात सांगा, देवेंद्र कोटे यांनी एका भाषणात अगोदरच्या भाषेत टिप्पणी केली, याबद्दल काय म्हणा? एक आहे, घटनेने सर्व जाती धर्माला समान अधिकार दिलेले आहेत, परंतु भारतीय जनता पार्टीचे लोक तोंड सोडून चौकटीच्या बाहेर बोलतात। मुसलमानावर त्यांनी वैयक्तिक स्वरूपात टीका, गंभीर स्वरूपाची टीका केलेली आहे। आणि नई जिंदगी भागामध्ये 50,000 बांगलादेशी असल्याचे कोर्टाने नमूद केलेलं आहे। त्या ठिकाणी पोलीस आयुक्तांना आज मी 4 वाजता मुस्लिम समाजाचा शिष्टमंडळ, हिंदू समाजाचा शिष्टमंडळ समक्ष भेटून निवेदन सादर करणार आहे। त्या ठिकाणी पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेतर्फे या माजी नगरसेवकाला ताब्यात घ्यावं आणि 50,000 बांगलादेशी घुसखोर कुठं आहेत त्याचा शोध घेण्यासाठी तपास मोहीम राबवावी। आणि ते जर खोटा आढळून येत असेल तर मुसलमान काय आहेत, मुसलमान फक्त संघर्ष करणारे नाहीत, मुसलमान कायदेशीर सुद्धा लढणारे आहेत, हे त्यांना दाखवून देऊ। आणि सोलापूर हुतात्म्याची भूमी आहे। कोटेंनी त्यांचे आजोबा, त्यांचे काका आणि त्यांच्या बापाला विचारावं की मुसलमानांच्या जीवावर ते जिवंत आहेत, मुसलमानच्या जीवावर ते निवडून येतात आणि मुस्लिम समाजाच्या विरोधात अपमानकारक शब्द जे त्यांनी दिलेला आहे, त्या संदर्भात लवकरच लेबर पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने, मुस्लिम समाजाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहोत। त्याचबरोबर पोलीस आयुक्तांना आजच सोमवारी सकाळी 11 वाजता मुस्लिम समाजाचा शिष्टमंडळ समक्ष भेटून निवेदन सादर करणार आहे। त्यांना मुस्लिम काय आहेत हे आम्ही दाखवून देऊ। एकंदरीत जर आज आम्ही समक्ष पोलीस आयुक्तांना सोमवारी सकाळी 11 वाजता समक्ष भेटून निवेदन सादर करताना ही सर्व बाबी आम्ही नमूद करू की पोलिसांनी जाहीर वक्तव्य करताना जाती तेढ निर्माण करून दंगे पेटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यक्तीला पोलिसांनी अद्यापपर्यंत ताब्यात का घेतलेलं नाही हे आम्ही विचारणार आहे। आणि जर संबंधित पोलिसही जबाबदार असतील तर मुंबई उच्च न्यायालय आणि सोलापूरच्या ज्युडिशियल कोर्टात खाजगी फिर्याद दाखल करून पोलिसांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही पार्टी करणार आहोत। एकंदरीत राम सातपुते हे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे। त्यांनी सुद्धा वारंवार सांगितले की नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी सोलापुरातील मशिदीमधून फतवे निघत आहेत, याच्या संदर्भात काय सांगा? काय म्हणतो? पोलीस कारवाई करणारे आहेत, परंतु यात एखादी अशी घटना घडली असेल तर ACP, DCP, CP साहेब आहेत, त्यांच्या आम्ही निदर्शनात आणून देऊ। सागर बंगल्यावरून यांचे बॉस बसलेले असं ते वारंवार सांगतात सगळेजण। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर, कामकाजाबाबत ही प्रश्नचिन्ह निर्माण होते। देवेंद्र फडणवीसची 70 पिढी आली तरी सुद्धा मुसलमानांचा ते वाकडा करू शकत नाहीत। मुसलमान जर पेटले तर यांना कायदेशीर धडा शिकवतील। चुकीचं आहे, धर्मामध्ये आम्ही राजकारण आणत नाही, ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे, ते धर्म आणि राजकारण जोडणारे आहे। मुसलमान असं करणार नाही, म्हणून मुसलमानांनी आजपर्यंत राजकारणात एवढं सक्रिय राहिलेलं नाही किंवा नेतृत्व केलेलं नाही, हे भारतीय जनता पार्टीने लक्षात ठेवावं। आणि अशा पद्धतीने बेजबाबदारीचे जे वक्तव्य केले आहेत सातपुते, त्याची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे। यात काही दंग्याच्या काळात अटकेत असलेले लोक, त्यांना कोर्टाने निर्दोष सोडलेलं आहे, त्यांच्यावर सुद्धा त्यांनी अपमानजनक वक्तव्य केलेलं आहे। त्यांचा मुद्दा देखील आम्ही हायकोर्टाच्या या केसमध्ये घेणार आहोत।
जनता पार्टीचं धंदाच आहे. हिंदू मुस्लिम करून जाती जातीत तेढ निर्माण करायचं आणि दंगली घडवायचं आणि निवडणुकीत लाट मारून घेऊन जायचं, हे त्यांचा धंदा आहे. परंतु हे उत्तर प्रदेश नाही, हे सोलापूर आहे. कोटीने लक्षात घ्यावं, हे सोलापूर आहे आणि सोलापुरात तुमचा धंदा चालू देणार नाही. याला कायदेशीर आम्ही ब्रेक लावू. या संदर्भात तुम्हाला लवकरच कळेल.